अमरजी साबळे यांच्या संकल्पनेतून आजची पत्रकार परिषद आयोजित केली आहे। आजच्या पत्रकार परिषदेला पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याचे अध्यक्ष बापूसाहेब काटे, आमचे माजी नगरसेवक माऊली थोरात, आमचे ज्येष्ठ नेते विजूभाऊ शिरकर, उपस्थित सर्व पत्रकार, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, वेबसाईट या सगळ्या प्रतिनिधींचं मी पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अमरजीच्या वतीनं स्वागत करतो आणि यानंतर आपणाला बापूसाहेब काटे संबोधित करतात। सगळ्यांना नमस्कार। अत्यंत महत्त्वाची आपली आजची प्रेस आणि या प्रेसच्या संदर्भात जी काही संपूर्ण माहिती आपल्या सगळ्यांसमोर आम्ही देणार आहोत आणि या प्रेससाठी ज्यांची उपस्थिती महत्त्वाची असे आमचे मार्गदर्शक माजी खासदार अमरदादा साबळे, आमचे ज्येष्ठ नेते सदाशिवजी काटे सर, माऊली थोरात, शिंदे साहेब, उपस्थित आपण सर्व पत्रकार बंधू। खरं तर मोदी सरकारला 12 वर्ष पूर्ण झाले। प्रदेशामध्ये असेल, देशामध्ये असेल, मोदी सरकारची कामगिरी म्हणून आम्ही हा संपूर्ण महिना त्याच्यामध्ये अनेक कार्यक्रम शहरामध्ये घेत आहोत। त्याच अनुषंगाने आदरणीय माजी खासदार अमरदादा साबळे दादांच्या नेतृत्वाखाली आपण नरसिंह महायज्ञाचं आयोजन मोठ्या प्रमाणावर केले। खरं तर ती संपूर्ण माहिती दादा आपल्या सगळ्यांसमोर सांगणारच आहे। त्याच्यामध्ये अनेक योजना खरं तर मोदी सरकारच्या काळामध्ये झालेल्या आहेत। आज आपण पाहिले की देशाची जी प्रगती आहे आणि हे प्रगतीचा चढता आलेख ज्या पद्धतीने मोदी सरकारने मोदींच्या नेतृत्वाखाली केला, त्याच्यामध्ये विकसित भारताची संकल्पना घेऊन खरं तर देश पुढे चालला आहे आणि भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष या नात्याने या शहरामध्ये सुद्धा ज्या काही अनेक योजना राबवल्यात, भविष्यातल्या येणार आहेत, हे योजना सांगण्याचं काम आम्ही एका महिन्यामध्ये करणार आहोत। त्याच्यामध्ये गरीब कल्याणकारी योजना असेल, आयुष्यमान भारत असेल, उज्ज्वला योजना असेल, स्वच्छ भारत अभियान असेल, जल जीवन असेल, डिजिटल इंडिया असेल, पायाभूत सुविधा क्रांती जी आपल्या पूर्ण देशामध्ये केली, याच्या पद्धतीची संपूर्ण माहिती खरं तर आम्ही सर्व देणार आहोत। मेक इन इंडियाच्या माध्यमातून जो स्वतः आपला देश त्या प्रत्येक ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, त्याच्यामध्ये जे काही मॅन्युफॅक्चरिंग असेल, याच्यामध्ये आपला हब होत चालला आहे। कुठल्याही देशावरती अवलंबून न राहता आपला देश स्वावलंबी होत चालला आहे। याच्याकडे खरं तर मेक इन इंडियाच्या माध्यमातून स्टार्टअप इंडिया या पद्धतीने खरं तर याचं आयोजन देशाने आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। याच्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा असेल, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कलम 370 जो जम्मू काश्मीर एकत्रीकरण करण्यासाठी पूर्ण एक महत्त्वाचा मुद्दा होता आणि तो खरं तर या मोदी सरकारने आपल्या केलेला आहे। अशा अनेक योजना खरं तर या 12 वर्षाच्या कार्यकालामध्ये झालेत। आज आपण पाहिले की देशामध्ये एअर कनेक्टिव्हिटी असो, रोड कनेक्टिव्हिटी असो, या सगळ्याच इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, लोकांचं जनजीवन कशा पद्धतीने चांगलं जगता येईल या पद्धतीचं पाऊल खरं तर मोदीजींचं सरकार आणि मोदींच्या नेतृत्वामध्ये हे गव्हर्नमेंट करत आहे। सबका साथ सबका विकासाप्रमाणे त्यांनी जे ब्रीद वाक्य वापरलं होतं त्याच पद्धतीने खरं तर देश हा पुढे घेऊन जात चाललेले आहेत। अशा महान नेत्यांची 12 वर्षाची तपक कारकिर्दी झालेली आहे। त्याच अनुषंगाने नरसिंह महायज्ञ याचं आयोजन मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी केलं आहे। मी अधिक न बोलता आदरणीय आमचे मार्गदर्शक आदरणीय दादांना मी विनंती करतो की आपण या सर्व माहित्याबद्दलची माहिती आणि विकसित संकल्पाची जी मोदीजींनी केली 12 वर्षाचा कार्यकाल हा आपल्या सगळ्यांच्या समोर सादर करा। भारतीय जनता पार्टीचे तरुण तडफदार अध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष सदाशिवराव खाडे, माजी नगरसेवक माऊली थोरात, विजयराव सिंकर, उपस्थित पत्रकार बंधूंनो, भगिनी, नरेंद्र मोदी सरकारला 12 वर्ष पूर्ण झालेली आहेत।
12 वर्ष म्हणजे एक तप आणि मिळालेली सत्ता ही उपभोगासाठी नसून तपसाधनेसाठी आहे. अशा पद्धतीनं गेल्या 12 वर्षामध्ये एकही दिवसाची सुट्टी किंवा खाडा किंवा कौटुंबिक सहल अशा पद्धतीचे कुठलाही क्षण वायाला न घालवता नरेंद्र मोदीजींनी जी तपसाधना केलेली आहे त्या तपसाधनेच्या निमित्ताने आणि विकसित भारताचं स्वप्न जे त्यांनी पाहिलेलं आहे त्याचा संकल्प सामुदायिकरित्या करावा या श्रद्धाभावनेने अधिक मास आहे आणि ह्या अधिक मासामध्ये भगवान विष्णूचा अवतार नरसिंहा ज्याने हिरण्यकशिपूचा वध केला आणि धर्म संवर्धन केलं अशा शौर्याचं प्रतीक धर्माचं प्रतीक आणि अधिक मासाचं पावित्र्य लक्षात घेऊन या नरसिंह महायज्ञाचं आयोजन केलेलं आहे. हा देश परमवैभवला गेला पाहिजे आणि या देशाची संस्कृती विश्ववंदनीय झाली पाहिजे. ज्ञानोबा माऊलींनी जे परमेश्वराकडे पसायदान मागितलं त्या विश्वाचं कल्याण त्यांनी पाहिलं. तोच विचार घेऊन आणि रयतेच्या देठाला सुद्धा धक्का लागला नाही पाहिजे असं छत्रपती शिवाजी महाराजांनी जे सांगितलं तो आदर्श मानून या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी गेली 12 वर्ष सत्तेची तपसाधना करीत आहेत आणि त्यासाठी संपूर्ण देशभर भारतीय जनता पार्टीने अंत्योदयाचं तत्त्वज्ञान प्रत्यक्षात जगण्यासाठी आणि प्रत्यक्षात राबण्यासाठी शेवटच्या माणसापर्यंत नरेंद्र मोदी सरकारच्या काळामध्ये 12 वर्षाच्या काळामध्ये ज्या योजना राबवल्या गेल्या त्या शेवटपर्यंत पोचवण्यासाठी आम्ही अभियान छेडलं आहे आणि त्या अभियानाचा भाग म्हणून संस्कृतीचा धर्माचा भाग म्हणून आम्ही या ठिकाणी कात्रजच्या इस्कॉन मंदिरामध्ये भव्य असं मंदिर आहे, भव्य असा सभामंडप आहे आणि त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी लक्ष्मीनारायणच्या रूपामध्ये पती पत्नीनं त्या ठिकाणी या नरसिंह महायज्ञाला बसून पूजन करायचं आहे आणि विकसित भारताचा संकल्प त्या ठिकाणी सोडायचा आहे. तर एकूण धर्म आणि संस्कार आणि संस्कृतीच्या वातावरणामध्ये विकसित भारताचा संकल्प आम्ही करत आहोत. या कार्यक्रमाला आपल्या सर्वांच्या माध्यमातून जनता जनार्दनाचा आशीर्वाद शुभेच्छा मिळाव्यात ही अपेक्षा व्यक्त करून या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या काळामध्ये आदरणीय अध्यक्ष बापूंनी आपल्यासमोर अनेक योजनांचा उहापोह केलेला आहे. आपल्याला प्रेस नोटमध्ये सुद्धा अनेक योजनांचा उहापोह त्यामध्ये केलेला आहे. जनधन योजना असेल, आयुष्यमान भारत योजना असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल, प्रधानमंत्री किसान योजना असेल, अशा जेवढ्या योजना आहेत, डिजिटल इंडिया असेल, स्टार्टअप इंडिया असेल, तर अशा अनेक योजना आहेत की ज्या योजनाच्या माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत ह्या योजना पोचवल्या गेल्या आहेत. यापूर्वीच्या काळामध्ये काँग्रेसचे पंतप्रधान राजीव गांधींनी जे सांगितलं होतं की आम्ही 1 रुपया केंद्र सरकारच्या माध्यमातून योजनासाठी जेव्हा पाठवला जातो त्यातील 85 पैसे हे मधले दलाल खात असतात
आणि प्रत्यक्ष 15 पैसे शेवटच्या माणसापर्यंत पोचत असतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी न खाऊंगा न खाने दूंगा ही घोषणा केली आणि मोदी है तो मुमकिन है हे करून दाखवलं. 1 रुपया केंद्रातून जर निघाला तर प्रत्यक्ष लाभार्थीपर्यंत 1 रुपया पोहोचतो आणि प्रत्यक्ष त्याला लाभ मिळतो. आणि म्हणूनच हा लाभ शेवटपर्यंत व्यवस्थित पोचवल्यामुळे 25 कोटी दारिद्र्यरेषेखालील जनता ही दारिद्र्यरेषेच्या वर आलेली आहे. अशा पंतप्रधानांच्या 12 वर्षाच्या कारकिर्दीला वंदन करण्यासाठी, नमन करण्यासाठी आणि त्यांच्या विकसित भारताच्या स्वप्नाला संकल्प म्हणून स्वीकारण्यासाठी आम्ही उद्या हा नरसिंह महायज्ञाचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्याला आपल्या सर्वांच्या शुभेच्छा मिळाव्यात, जनता जनार्दनाचा आशीर्वाद मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने, या विषयाच्या अनुषंगाने आपले काही प्रश्न असतील, आपली काही मतं असतील तर त्याला उत्तर आम्ही देऊ शकतो. धन्यवाद. किती जोडणीपासून किती जोडणीपासून आपण 31 म्हणत होतो, 34 31 या महायज्ञासाठी आम्ही 21 लक्ष्मण नारायण अशी जोडपी या महापूजेला, महायज्ञाला बसतील अशी अपेक्षा व्यक्त केली होती. परंतु संख्या वाढत चाललेली आहे आणि आत्ता 34 लक्ष्मीनारायण अशा जोडप्यांनी आम्ही या महायज्ञाला बसणार आहोत. आम्हाला बसायची इच्छा आहे अशी इच्छा व्यक्त केलेली आहे. संध्याकाळपर्यंत त्याचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. हां, इस्कॉन कृष्ण मंदिर कात्रज. जमावबंदीचे आदेश असताना एवढ्या संख्येने लोक एका ठिकाणी उपस्थित हे इस्कॉन हे धार्मिक स्थळ आहे आणि त्या धार्मिक स्थळामध्ये की धर्म, देवपूजा, पूजा अर्चा याच्यासाठी यायला काही हरकत नाही. 12 वर्षात विकासाचा तुम्ही पाढा वाचला, मात्र महागाई आणि बेरोजगारी याच्यावरती कोणीही बोलत तयार नाही. हे पहा, महागाई आणि बेरोजगारी या संदर्भामध्ये आजच्या युद्धजन्य परिस्थितीचा जागतिक आढावा जर घेतला तर ह्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जगामध्ये झालेली भाववाढ याची तुलना जर आपण केली तर या देशामध्ये झालेली भाववाढ आणि महागाई जगाच्या भाववाढीच्या तुलनेने अत्यंत कमी आहे. देश हा महागाईनं होरपळतोय आणि आपण महायज्ञ घेतोय, तर हा महायज्ञ कितपत न्याय देईल असं वाटतं तुम्हाला? श्रद्धा ही महत्त्वाची आहे. या देशाची संस्कृती ही सनातन संस्कृती आहे. या देशाचा DNA हा सनातन आहे आणि या देशाचं जे विभाजन झालेलं आहे ते धर्माच्या आधारे झालेलं आहे. धार्मिक बहुसंख्य ज्या बाजूने आहेत तो भूभाग आपण धार्मिक विभाजन म्हणून मुस्लिम धर्मियांना हा पाकिस्तान दिलेला आहे. याचा अर्थ असा की उर्वरित संपूर्ण देश हा हिंदू धर्मीय आहे. पण जर या देशाचा DNA हा सनातन असेल, या देशाची संस्कृती ही जर हिंदू असेल आणि हिंदूमधील देवदेवतांची पूजा अर्चा, यज्ञ, महायज्ञ हे करणं हे स्वाभाविक आहे. त्यामुळं या परिस्थितीमध्ये
आपण अशा पद्धतीनं महायज्ञ करणं हा आपला संस्काराचा आणि आपल्या हिंदुत्वाचा भाग आहे. गेल्या 12 वर्षामध्ये नरेंद्र मोदी सरकारने जे कामं केले त्यातली 12 ठळक कामं याच्यामध्ये आहेत. जलजीवन मिशन, घराघरामध्ये नळाद्वारे पाणी ही केंद्र सरकारची योजना आहे. पण भारतातल्या कुठल्याही खेड्यात जाऊन बघितलं, काही झाले असतील, पण आज ही पाण्यासाठी वणवण करावं लागते. 3-3 किलोमीटर जाऊन विहिरीतून खाली अगदी तळाला जाऊन महिलांना पाणी घेऊन यावं लागतं. अशी सद्य परिस्थिती असताना जलजीवन मिशन योजना ही सज्ज झाली कसं म्हणू शकता? तुम्हाला मी ह्या बैठकीनंतर एक 15 मिनिटामध्ये तुम्हाला आकडेवारी देतो. या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी पंतप्रधान पद स्वीकारण्याच्या पूर्वीची बिफोर काय परिस्थिती होती आणि आफ्टर काय परिस्थिती होती त्याची आकडेवारी मी तुम्हाला 15 मिनिटात देतो. तुम्ही ती आकडेवारी बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की जलजीवन मिशनच्या माध्यमातून खूप चांगलं काम झालेलं आहे. परंतु या देशाचा विस्तार आणि या देशातील लोकसंख्या याचं प्रमाण पाहिल्यानंतर ते आपल्याला अल्पसं वाटतं, परंतु तशी परिस्थिती नाही. मी 15 मिनिटामध्ये तुम्हाला त्याची आकडेवारी देतो, बिफोर काय होते आणि आफ्टर काय आहे. बऱ्याच वेळेस काय होतं सर, सरकारी आकडे आणि प्रत्यक्ष परिस्थिती याच्यामध्ये प्रचंड तफावत निदर्शनास नाही, येते. हे- लांब कशाला आपल्या शहरामध्ये पूर्वी दररोज पाणी यायचं आणि 2 टाइम यायचं, सकाळ संध्याकाळ. परंतु आता दिवसाआड येत आहे, ते बी त्याच्या वेळा नाही. दुपारी 2 वाजता येतं, कधी रात्री 1:30 वाजता येतं, रात्री 2 वाजता येतं, त्याच्या वेळा नाहीत. दिवसभर कामगार थकून आले असतात, रात्री उठायचं, महिलांनी पाणी भरायचं. आजची आपल्या शहराची परिस्थिती आहे. हे पहा, तुम्ही 2 प्रश्न विचारले की सरकारी आकडेवारी, आपण हा लोकसत्ताक देश आहे आणि या लोकसत्ताक देश हा संविधानाच्या आधारे चालतो आणि आपल्या पूर्ण देशाची शासन व्यवस्था त्याच्या आधारे चालते. त्यामुळे सरकारी आकडेवारी ही ॲथेंटिकच असते आणि ती ॲथेंटिक मानली जाते. ॲथेंटिक आकडेवारी नसेल तर त्याला तुम्हाला चॅलेंज करता येतं. तर त्यामुळे सरकारी आकडेवारी आणि प्रत्यक्ष ह्याच्यामध्ये तफावत असते असं आपल्याला म्हणता येणार नाही. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2 की या शहराचा जो विषय आहे तो स्थानिक विषय आहे. त्याच्यामध्ये पाण्याची टंचाई ही नैसर्गिक टंचाई असू शकते. त्याच्यामध्ये आज जो दुष्काळजन्य परिस्थिती जी वातावरणामध्ये निर्माण झालेली आहे त्याचाही भाग असू शकतो. परंतु त्याच्यामध्ये व्यवस्थापन चांगलं निर्माण करून त्या पाणी पुरवठ्याच्या संदर्भात अधिक सुविधा नागरिकांना दिली पाहिजे या मताशी सहमत आहे आणि तशी देण्याचा आम्ही प्रयत्न करू. साहेब, याच्यात G20 समिटचं अध्यक्षपद जे मेन्शन केलंय ते म्हणजे मोदीजींचं काम आहे का? कारण कसं आहे, G20 मध्ये जेवढे देश सहभागी आहे कधी ना कधी कोणाला तरी अल्टरनेटिव्ह तिथं अध्यक्षपद मिळतं, म्हणून हे कसं काय त्यांचं भारत? G20 या देशाचा बहुमान आहे. दरवर्षी कुणाला ते अध्यक्षपद मिळत असतं, परंतु या देशाला मिळाल्यानंतर आपण हे जगाला दाखवून दिलं की 140 कोटीच्या देशामध्ये G20 अभिमानाने सांगावं इतकं आपण सक्सेस केलेलं आहे की छोट्या छोट्या राष्ट्रामध्ये की G20 प्रभावी राबवणं हे शक्य आहे. परंतु 140 कोटीच्या देशामध्ये ते अत्यंत नेत्रदीपक राबवणं हे सुद्धा आपल्याला अभिमानास्पद आहे आणि आपल्या सर्व भारतीयांना त्याचा गर्व असला पाहिजे. सर, नीटचा पेपर लीक होतो आणि त्यातच मग मागणी होती. जंतर मंतरवर लाखो विद्यार्थी जमतात आणि केंद्रीय मंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी करतात. एवढ्यावरच ते थांबत नाही तर 5 दिवसात अल्टिमेट देतात की 5 दिवसात जर राजीनामा झाला नाही तर पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा देतात. काय मत आहे आपल्या याच्यावर? हां, तुम्ही चांगला प्रश्न विचारला. या देशामध्ये एकूण परीक्षा किती आहेत तुम्ही आता ChatGPTवर टाका. या देशामध्ये राष्ट्रीय स्तरावर आणि राज्य स्तरावर किती परीक्षा होतात आणि त्यापैकी किती परीक्षेचा पेपर लीक झाला. पेपर लीक होणं हे अत्यंत चुकीचं आहे. पेपर लीक होण्याचं समर्थन करत नाही, परंतु देशामध्ये राष्ट्रीय स्तरावर आणि राज्य स्तरावर होणाऱ्या एकूण परीक्षापैकी
किती परीक्षेचे पेपर लीक झाले त्याचं प्रमाण हे अत्यंत अत्यल्प आहे. त्यामुळे त्याचं समर्थन आम्ही करत नाही. ज्या कॉक्रोच जनता पार्टीने संपूर्ण देशभरामध्ये सोशल मीडियावर गवगवा केला, लाखो त्यांना व्ह्युअर्स आणि सपोर्टर मिळाले, परंतु जंतर मंतरवर त्यांच्या सभेला किती लोक होती हे सगळ्या नॅशनल चॅनलचे रिपोर्ट्स पहा आणि मग लक्षात येईल हा सोशल मीडियाचा वाढवलेला फुगा होता. तो भ्रमाचा फुगा त्या जंतर मंतरवर फुटलेला आहे. त्यामुळे लाखो हा शब्द तुम्ही जो म्हटलेला आहे तो चुकीचा आहे. तो तुम्ही दुरुस्त करून घ्या. सगळे मीडियाचे रिपोर्ट पहा की त्याला किती उपस्थिती होती, परंतु त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले ते आम्ही गांभीर्याने सरकारने घेतलेले आहेत. सर, तुम्ही म्हणताय की काँग्रेस जनता पार्टीच्या ज्या काही नवयुवकांनी मुद्दे उपस्थित केले ते गांभीर्याने घेतले आहेत. काल आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस म्हणले की त्यांनी त्या ठिकाणी अराजक अशा घोषणा दिल्या. मी तुम्हाला थेट प्रश्न विचारतो, जय भीमची ही घोषणा अराजकता आहे का? जय भीम म्हणजे क्रांती. जय भीम परंतु तुम्हाला मी तेच सांगतो, ऐका. जय भीम म्हणजे क्रांती, जय भीम म्हणजे परिवर्तन, जय भीम म्हणजे शौर्य, जय भीम म्हणजे लोकशाही. आणि त्या जय भीमला आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी अराजक म्हटलेलं नाही. स्पष्टीकरण दिलेलं नाही नाही अराजकता काय की चार घोषणा सांगा की तिथं अराजकतेचे चार घोषणा तुम्ही त्या मॉबमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गट होते, समूह होते. ते डफली वाजवणाऱ्यांचे बोर्ड बघा त्याच्यावरती, ते कुठल्या विचारधारेचे होते, काय होते, त्यांनी काय काय घोषणा दिलेल्या आहेत त्याचा थोडासा अभ्यास करा. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी अशा गटागटामध्ये विभागलेल्या लोकांनी ज्या काही घोषणा दिल्या त्याच्या संदर्भामध्ये व्यक्त केलेलं ते मत आहे. जय भीमच्या संदर्भामध्ये नाही. विनाकारण जय भीमच्या अंगावर अशा पद्धतीनं ही करणं, खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झाडण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे, हाच या देशामध्ये कायम नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो. संविधान बदलणार आहे अशा पद्धतीची भूलथाप देऊन 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये असंच मिस नेरेटिव्ह फेक नेरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा लाभ विरोधी पक्षाने घेतला होता. परंतु त्याच्या अगोदरसुद्धा 2014 साली 2019 साली बहुमत असतानासुद्धा संविधान बदलण्याचा कधीही प्रयत्न केला नाही, कधीही प्रयत्न केला जाणार नाही. अशाच पद्धतीचं नेरेटिव्ह आत्ता जय भीमच्या नावाने, जय भीम म्हणजे अराजक आहे अशा पद्धतीचं नेरेटिव्ह सेट करण्याचा जो प्रयत्न केला जातो तो चुकीचा आहे. शहराध्यक्षांमध्ये प्रश्न आहे, सुकृत नगरसेवकांच्या निवडी कधी बंद होतील? कालच मला वाटतं आचारसंहिता शिथिलचा पत्र आलेला आहे. लवकरच या संदर्भात कोर कमिटीची बैठक घेऊन प्रदेशाला आम्ही ती नावं कळवणार आहोत. झालं तर ते लवकर येणाऱ्या महासभेला होईल किंवा दुसऱ्या महासभेला होईल. ते शेवटी आमच्याकडे प्रदेश कार्यकारिणी आहे, आमची कोर आहे, हा निर्णय प्रदेश स्तरावरती होईल. बापू घोडं कुठं आटलं, म्हणजे इच्छुक जास्त आहे आणि 3-4 GB येऊन गेला, अद्यापही नावं चालेलं नाही. इच्छुकांची संख्या याच्यामध्ये घोडं पुढे आणला असा विषय नाही आहे. याच्यामध्ये आमच्याकडे 120 लोकांनी मागणी केली आहे. आता याच्यामध्ये द्यायचंय कोणाला, ज्याने संघटनात्मक कार्य चांगलं केलंय, पक्षाची एकनिष्ठा आहे, अशांना पहिले प्राधान्य दिलं जाणार आहे. त्याच्यामुळं त्याच्याची वेगवेगळी मतं आहेत, त्यामुळे उशीर होत आहे. पण या GB पर्यंत किंवा पुढच्या GB पर्यंत आयुष्य संपलेलं असेल. अनेक जण सर इच्छुक होते, इच्छुकांना मागं घेण्यासाठी कार्यकारिणीनं सांगितलं होतं, अशा लोकांना संधी मिळणार आहे का? त्यांचा विचार केला जाईल. पण 8 क्षेत्रीय कार्यालयांचे 10 क्षेत्रीय कार्यालय केले, तो उपसूचना पण दुसऱ्यांदा पुन्हा मंजूर केली, कशामुळे?
तर त्याच्यामध्ये जी प्रशासनाच्या एखाद्या विषयासंदर्भात सूचना दिली गेली पाहिजे ती थोडी वेगळ्या विषयाला दिली गेली, त्यामुळं तो पुन्हा एकदा सूचना आम्ही प्रशासकीय म्हणून आपण वेगळ्या विषयाला देतो. माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. आपण जनगणना नसताना आपण नळाचे आकडे कसे काय ऍक्युरेट देऊ शकतो? सॉरी, जनगणना आणि आपल्याकडे किती, आपलं पॉप्युलेशन किती आहे हेच कळतं. घरांना दिले नळ कनेक्शन पण तुम्ही म्हटलं की ऑथेंटिकेशन आहेत आकड्यांमध्ये नळ जोडीच्या. जनगणना आणि कसं घरांचा मांडलं? विषय. जनगणना आणि न जोड हा सर. हा फरक आहे ना. जनगणना ही 2011 साली झालेली आहे हो. आणि 2011च्या जनगणनेच्या आधारे जे स्टॅटिस्टिक उपलब्ध आहे त्याच्या आधारे ती आकडेवारी देण्यात आलेली आहे आणि ती 2011च्या जी आकडेवारी तीच जोपर्यंत नवीन आकडेवारी उपलब्ध होत नाही तोपर्यंत तीच वापरली जाते. नाही वापरले जाते सर. त्यांचा जो प्रश्न होता ना की तफावत आहे, ती तफावत इथंच आहे. त्याच्यावर ऑथेंटिकेशन तुमच्याकडे काय आहे का? ठीक आहे, जर तफावत असेल तर त्यातमध्ये त्यांच्या प्रश्नाला धरून परिस्थिती असं आहे, आपण नेटवर टाका की कुठल्या कुठल्या ग्रामीण भागात कुठल्या कुठल्या गावात आता सध्या पाण्याची परिस्थिती काय आहे. आपल्या महाराष्ट्रासह देशभरामध्ये एवढे पाण्याचे प्रचंड 2-2, 3-3 किलोमीटर जाऊन पाणी आणणार होतं. ही सध्या परिस्थिती लेटेस्ट बातमी आहे. या आधारे आम्ही बोलतोय जलजीवनच्या काही भागांमध्ये आहेत पण काही भागामध्ये आपण चला ते सगळे विषय केंद्राचे आहे, काही राज्याचे सरकारचे आहेत. चला तुम्ही या ठिकाणी आपण खासदार साहेब, एक महाराष्ट्रामध्ये आरक्षण अबकडचा मुद्दा प्रचंड गाजतोय, तर आपणही समाजातून येतात. आपलं मत काय आहे याच्यावरती? उपवर्गीय झालं पाहिजे का झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे? आत्ता सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या जातीच्या वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये जे जजमेंट दिलेले त्याच्या आधारे काही राज्यामध्ये त्या उपवर्गीकरणाची अंमलबजावणी झालेली आहे. त्यामुळे त्या सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय त्याच्यानंतर काही राज्यामध्ये उपवर्गीकरणाची झालेली अंमलबजावणी याचा अभ्यास करून आणि या उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये संबंधित लाभार्थी जाती त्यांचं मत लक्षात घेऊन उपवर्गीकरणाचा निर्णय त्याच्यावर शासनाने निर्णय घेतला पाहिजे. परंतु उपवर्गीकरणामध्ये असणाऱ्या 59 जाती आहे, त्या जातीच्या समूहाचं मत लक्षात घेतलं पाहिजे, सर्वांना विश्वासात घेतलं पाहिजे. आणि मला खात्री आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये जातीय संघर्षाचे जेवढे प्रसंग आले तेवढे महाराष्ट्राच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या आयुष्यामध्ये कारकिर्दीमध्ये आलेले नाहीत. परंतु हे सर्व जातीय संघर्षाचे विषय अत्यंत कौशल्याने हाताळण्याचं कौशल्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्याकडे आहे. त्यामुळे या जातीच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये जे जे आक्षेप आहेत ते सगळे आक्षेप लक्षात घेऊन विश्वासात घेऊन मुख्यमंत्री सर्वांशी विचारविनिमय करून त्या उपवर्गीकरणावर निर्णय घेतील असा आम्हाला विश्वास आहे. तुमचं मत काय आम्ही विचारलं तुमचं हे मत मी या ठिकाणी या पत्रकार परिषदेचे अध्यक्ष हे भारतीय जनता पार्टी शहराचे अध्यक्ष आहेत. माझ्या बाजूला संघटन मंत्री बसलेले आहेत. त्यामुळे अमर साबळेंना व्यक्तिगत मत नाही, माझ्या पार्टीचं जे मत ते अमर साबळेंचं मत. सर, पार्टीकडून एक प्रातिनिधिक स्वरूपात तुम्ही एसी समुदायातून येता म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्र्यांना तुम्ही असं सजेस्ट कराल का महाराष्ट्रातल्या 59 ज्या एससी मधील जाती आहेत या सर्वांची एक संयुक्त बैठक घेतल्याशिवाय पुढचे निर्णय घेऊन नयेत, अशी बैठक होण्यासाठी आपण प्रयत्न करणार? मी यापूर्वी तुमच्या मनामध्ये जी भावना आहे, जी इतर बसलेल्या सगळ्या पत्रकारांच्या मनामध्ये जी भावना आहे
ती आदरणीय मुख्यमंत्री यांच्या कानावर मी घातलेली आहे आणि त्याप्रमाणे ते लवकरच या संदर्भामध्ये सगळ्यांना विश्वासात घेऊन पुढील निर्णय करतील. आरक्षण बाबत एक संभ्रम निर्माण झाला आहे की होतंय की नाही होतंय त्या बाबतीत आता अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे हे पुणे ते मंत्रालय पायी यात्रा काढतायत. तुम्हाला म्हणायचं संभ्रम निर्माण झालाय, त्याच्यामुळं तुमच्या मनामध्ये काय आहे की व्हायला पाहिजे नाही? हे पहा, कुणाच्या मनात संभ्रम आहे नाही आहे, परंतु उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणं हे लोकशाहीतील सत्तेवर बसणाऱ्या व्यक्तीचं हे कर्तव्य असतं. परंतु त्या अनुषंगाने सर्वांना विश्वासात घेऊन तो निर्णय करणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने तो निर्णय होईल. अध्यक्ष, आपल्याला प्रश्न आहे, 4 वर्ष नगरसेवक नव्हते आणि नगरसेवक आल्यानंतर महिन्यातच 60 कोटीचा पहिला घोटाळा उघडकीस आणला, ते पण सत्ताधारी पक्षाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांनी. ही नामुष्की आली सत्ताधाऱ्यांवर, पण अजूनही त्याच्यातले ठेकेदार ज्यांनी वाढीव रक्कम घेतली याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. तुम्ही कसं पाहता, का नाही अजून कारवाई झाली? का नाही गुन्हे दाखल झाले? गुन्हे का नाही अजून दाखल झाले? तुम्ही आता चांगला प्रश्न विचारला. खरं तर ही प्रेस आपली मोदी सरकारची 12 वर्ष आहे. मला माहिती आहे तुम्ही सगळे बसले विषय 12 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये घोटाळा झालेला हा जो विषय आहे याच्यामध्ये संबंधित जे कॅपो आहेत त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे. आपण पाहिलं की हा जो घोटाळा तुम्ही म्हणताय हा उघडकीस आणलाय कोणी? भारतीय जनता पार्टीचे स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळं आम्हाला पारदर्शक काम करायचं आहे. जे काही चुकीचं प्रशासन याच्यामध्ये केलंय या स्टेपमध्ये जेवढे प्रशासकीय अधिकारी असतील, JEDPD असतील, या संबंधित सगळ्यांवरती कारवाई होणार आहे. पहिली स्टेप कॅपावरती झालेली आहे. दुसऱ्या अहवालामध्ये जे काही येतील दोषी असतील त्याच्यावरती. धन्यवाद. सांगितलं धन्यवाद.